शिक्षण या विषयावर मार्गदर्शन करणारे ते पहिले भारतीय आहेत। ही आपल्यासाठी एक अभिमानाची बाब आहे, कारण त्यांचं मार्गदर्शन आज या निमित्ताने आपल्याला ऐकण्याची संधी या ठिकाणी आहे। त्याचप्रमाणे त्यांनी अनेक रेकॉर्ड केलेले आहेत आणि त्यांचा लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे, ज्याला फिरत्या शाळेचे जनक त्यांना म्हटलेलं आहे। म्हणजे एज्युकेशन ऑन व्हील्स ही त्यांची संकल्पना त्यांनी या निमित्ताने समाजापर्यंत पोहोचवलेली आहे। सचकी पाठशाला या यूट्यूब चॅनलवर त्यांचे अनेक व्हिडिओ त्या ठिकाणी आहेत, ते आपण यूट्यूबच्या माध्यमातून त्या ठिकाणी बघू शकतो। त्याचप्रमाणे गेल्या वर्षात त्यांच्या शाळेचा या संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी प्रथम क्रमांक आलेला आहे। अशा इन्स्पॅलियर एक्सपेरिमेंटल स्कूल आणि इन्स्पॅलियर हेरिटेज स्कूल या शाळेद्वारा ते सक्षम पिढी निर्माण करण्याचं कार्य त्यांचं त्या ठिकाणी अविरतपणे सुरू आहे। त्याचप्रमाणे शासनाच्या ज्या विविध समित्या आहेत त्याच्यावरही ते सदस्य म्हणून कार्यरत आहेत। त्यामध्ये सुकाणू नावाची एक समिती आपण ऐकलेली असेल, त्याही महाराष्ट्र राज्य शासनाच्या त्या समितीचे ते सदस्य आहेत। असं एक आगळंवेगळं व्यक्तिमत्व आज आपल्या सगळ्यांसमोर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मी आपला अधिक वेळ न घेता या निमित्ताने सचिन जोशी सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना या निमित्ताने मार्गदर्शन करावं। आदरणीय नितीन भाऊ आणि इथं उपस्थित सर्व लहान मुलांना घडवणारे असे, मग आपला शिशु संस्कार वर्ग असेल, बाल संस्कार वर्गातले सर्व असतील, अंगणवाडीचे असतील, मला माहिती आहे की संभाजीनगरमध्ये आता उन्हाळा चांगलाच वाढलेला आहे, पण सोनं तापूनच निघत असतं आणि तुम्ही जो आता एक अर्धा एक तास मी तुमच्याशी चर्चा करेल, याच्यातले जे मुद्दे मी तुम्हाला सांगेल ते तुम्हाला पुढचे कैक वर्ष छान पद्धतीने वापरता येईल। कारण की भारताचं भविष्य हे नक्की कुठे घडतं? ते काय संसदेत घडतं का? ते काय विधान परिषद घडतं का? ते एखाद्या स्कूलमध्ये घडतं का? तर मला असं वाटतं ते घडतं एका छोट्या अंगणवाडीत, ते घडतं एका आपल्या श्री स्वामी समर्थचं चालणारे जे बालसंस्कार वर्ग आहेत तिथे ते घडत असतं। आणि गंमत अशी आहे, तुम्ही सर्व लहान मुलांना सांभाळतात, मग देशाचे पंतप्रधान असो, मुख्यमंत्री असो, डॉक्टर असो, इंजिनियर असो, हे सर्वात पहिले कुठून तयार होत असतात? तर ते तुमच्या हातून तयार होत असतात। आई जन्म देत असते, पण व्यक्तिमत्व घडवण्याची पहिले गुरु जर कोणी असेल ती म्हणजे अंगणवाडी सेविका असते। तुमच्यासारखे बाल संस्कार चालवणाऱ्या ताई असतात, जिथून खऱ्या अर्थाने हे घडत असतं। खरं तर तुम्ही फक्त काय सेविका नाही आहेत, तुम्ही काही फक्त संस्कार वर्ग चालवणार ताई नाही आहेत, तर मी तुम्हाला एक नाव देणार आहे बघा, खूप छान नाव आहे, नाव लक्षात ठेवा। ते नाव आहे, इंग्लिश मधलं नाव आहे, ते आहे चाइल्ड ब्रेन आर्किटेक्ट। तुम्ही मी माझं घर बांधतो, त्या घराला आम्ही आर्किटेक्ट अपॉइंट करतो, पण तुम्ही चाइल्ड ब्रेन आर्किटेक्ट आहात। कारण की 0 ते 6 वर्षामध्ये आपला मेंदू, आपल्या मुलांचा मेंदू हा किती टक्के घडतो माहिती कोणाला? पहिल्या 6 ते 8 वर्षामध्ये किती? बरोबर, काय नाव आहे ताई तुमचं? ताईसाठी जोरदार टाळ्या वाजवा। 80 पे अजून 5% वाढतो, 85% मेंदू हा पहिल्या 6 ते 8 वर्षात घडत असतो। त्यामुळे तुम्ही देशाच्या मेंदूची पायाभरणी करतात, तुम्ही देशाच्या मेंदूची पायाभरणी करतात। इतका हा विषय महत्वाचा आहे, कारण की बिल्डिंग जे असतं ते बिल्डिंग कशावर उभे असतं, किंवा मंदिर कशावर उभं असतं? मंदिर उभं असतं एका पायावर, एका बेसवर। पाया भक्कम असेल तर
आपलं व्यक्तिमत्व चांगलं घडत असतं. मग हा पाया कोण भरताय? ते तुम्ही भरतात, म्हणून तुम्ही खूप ग्रेट आहात. मग ती अंगणवाडी सेविका असो किंवा आशाताई असो किंवा आपले संस्कार वर्ग चालवणाऱ्या तुम्ही ताई असो, माझ्यासाठी तुम्ही टीचर आहात. त्यामुळे तुम्हाला मनापासून धन्यवाद. खास करून कोरोना काळामध्ये अंगणवाडी आणि आशाताईंनी जे काम केलं, आता जनगणनेत सुद्धा त्यांनाच वापरण्यात येणार आहे. तो या सगळ्या याच्यातून तुम्ही खऱ्या अर्थाने काम चांगलं करतात. आता गमतीचा भाग, आता जेवताना आम्ही नितीन भाऊ आणि आम्ही गप्पा मारत होतो आणि तिथे काही प्रोफेसर होते. तिथं मी एक मांडणी केली. म्हटलं प्रोफेसरला जी पगार मिळतो ना, लाखो रुपयाचा पगार प्रोफेसरला मिळत असतो, तो खरा पगार कोणाला मिळाला पाहिजे? तो अंगणवाडी सेविकाला मिळाला पाहिजे. आणि अंगणवाडी सेविकेचा जो पगार आहे, जो काही 10,000 15,000, तो या प्रोफेसरला दिला पाहिजे. त्याचं कारण असं आहे, मंदिर जे असतं, आपण मंदिराच्या कळसाला महत्व देत असतो. हायर एज्युकेशन कॉलेज म्हणजे कळस आहे, पण मंदिर जे उभं, इतकं सुंदर मंदिर, ते मंदिर उभं असतं पायावर, आणि ते तुम्ही घालतात. 0 ते 6 वर्षाच्या मुलांना सांभाळणारे तुम्ही आहात. तर पाया महत्वाचा का कळस महत्वाचा? तुम्हीच सांगा हो. पाया महत्वाचा ना. आणि हे सांगत असतो आम्ही. आता चांगली गोष्ट काय की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे. माहिती आहे कोणाला? माहिती आहे याचा अर्थ? NEPचा मराठीत अर्थ कोणाला माहिती आहे? वा, खूपच छान. मनापासून मी आपल्या सर्व ताईंचे कौतुक करेल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. मी का कौतुक केलं? NEPचा लँड फॉर्म का सांगता माहिती का लोक? न्यू एज्युकेशन पॉलिसी, नवीन नाही. एनचा अर्थ आहे राष्ट्रीय. ते तुम्ही बरोबर सांगितलं, मला खूप छान वाटलं. सो तुम्ही खऱ्या अर्थाने मनापासून चांगलं काम करताय. देश बदलायचा असेल तर आपल्याला अंगणवाडी मजबूत करावी लागेल, आणि अंगणवाडी मजबूत करायची असेल तर तुम्ही मजबूत राहावं लागत असतं. मानसिक दृष्ट्या तुम्ही मजबूत राहणं आवश्यक असतं. आता त्यासाठी मी स्ट्रॉंगली, कारण की तुम्हाला पण जबाबदाऱ्या आहेत, प्रॉब्लेम्स असतात. म्हणजे मी कितीतरी अंगणवाडी सेविकांचे बघितले, त्यांचे पती कधी कधी व्यसनाधीन होतात, दारू पितात, मारहाण का, असेही पाहिलेले आहेत. हे सगळं विसरून ती बिचारी काम करत असते. तर आपल्याला, मी स्ट्रॉंगली मेडिटेशन, म्हणजे आपल्याकडे ध्यानधारणा होतेच. तर माझी इच्छा आहे की तुमच्या पद्धतीने जी अंगणवाडिका त्रासलेली आहे असं दिसतंय, आपली ध्यानधारणा, श्री स्वामी समर्थांची जी ध्यानधारणा आहे ती आपण त्यांना शिकवणं हे गरजेचं आहे. कारण की जेव्हा मन शांत असतं त्यावेळेसच तुम्ही मुलांना छानपैकी सांभाळू शकत असतात. सो आत्ता ताईंनी सांगितलं की राष्ट्रीय शिक्षण धोरण आलेले, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली आहे. या अख्ख्या पॉलिसीमध्ये सर्वात महत्वाचं गोष्ट काय असेल ती सांगितली की अंगणवाडी. त्यासाठी त्यांनी एक शब्द वापरलाय. जगातलं सर्वात मोठ्या पुरस्काराचं नाव कोणाला माहिती आहे का? जगातलं सर्वात मोठ्या पुरस्काराचं नाव काय? नोबेल पुरस्कार. बरोबर. तर नोबेल पुरस्कार मिळालेली एक व्यक्ती आहे, तिचं नाव आहे अभिजित बॅनर्जी. त्यांचं वाक्य असं आहे, फार महत्वाचं वाक्य आहे, त्याच्यातून तुमच्या कामाचं महत्व पटेल. ते वाक्य असं आहे की कुठल्याही देशाची गरिबी जर हटवायची असेल, बघा वाक्य काय, कुठल्याही देशाची, जगातल्या कुठल्याही देशाची गरिबी हटवायची असेल तर तिचा रस्ता जर जातो तो अंगणवाडीतून जातो. बघा तिचा रस्ता कुठून जातो? अंगणवाडी. म्हणजे एवढं महत्व आहे अंगणवाडीचा. कारण की अंगणवाडीमध्ये किंवा या अंगणवाडीत तुम्ही जी मदत करणाऱ्या त्या ताई आहात तुम्ही सर्वजण, जर तुम्ही नीट शिकवलं, त्यांना खाऊ घातलं, तर ती मोठी शाळेत जातात. रिपोर्ट सांगतो, धक्कादायक रिपोर्ट असा आहे, 100 मुलं मुली अंगणवाडीत आली, किती? 100 मुलं मुली अंगणवाडीत आली तर कॉलेज पर्यंत किती टिकतात? फक्त 20. 80 ड्रॉप आउट रेशो आहे शिक्षणातला आपला. 80 जण सोडून देत असतात. त्यामुळे आपल्याला जास्त मनापासून काम करावं लागेल. सरकारला याच्यामध्ये लक्ष घालावं लागेल, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला लक्ष घालावं लागेल. कारण की 21व्या शतकातला सर्वात मोठा शोध सांगितला, जो ताईने बरोबर सांगितला, की 0 ते 6 वर्षामध्ये
85% मेंदूचा विकास होत असतो, ज्याला मेंदूच्या भाषेत आम्ही सिनॅप्स असं म्हणतो. काय शब्द आहे लक्ष? सिनॅप्सची निर्मिती. आणि सिनॅप्स केव्हा निर्माण होतात? मगा मी सकाळी जे प्रदर्शन बघितलं, या इथे सुद्धा होतं आणि या इकडे जे विविध अनुभव जे मॉडेल्स लावले होते, मुलं लहानपणी 5 ज्ञानेंद्रियातून जेवढे अनुभव घेतील, या इथं या कोपऱ्यात ते स्टॉल होतं, या एक्झॅक्ट मी आलो त्यावेळेस, 5 ज्ञानेंद्रियांचा, डोळे, कान, जीभ, त्वचा, हे जे आपले 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रियातून मुलं जेवढे शिकतील तेवढं त्या मुलाच्या मेंदूचा विकास होतो. त्याला सिनॅप्स असं म्हटलं जातं. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही अंगणवाडीत किंवा संस्कार वर्गात जाल तर तुम्ही मुलांना अनुभव देतायत का हे बघा, सर्वात महत्वाचं. हो, त्यामुळे तुमच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी आहे की आपल्याला अनुभव देऊन मुलांना शिकवायचं आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आपलं वागणं, बोलणं हे सगळं चांगलं पाहिजे. लहान मुलं एका सिमेंट प्लॅस्टर सारखी असतात. सिमेंट प्लॅस्टर जसं भिंतीला चिपकतं तसं तुम्ही वापरलेले शब्द मुलांच्या मनाला चिपकले जातात. ते मुलं तुमच्याकडनं शिकत असतात, मुलं ऑब्झर्वेशन मधनं शिकत असतात. लहान मुलाला तुमच्याकडून काय हवंय? पहिलं हवंय प्रेम, दुसरं आहे सुरक्षितता. ही फार महत्वाची. सुरक्षितता म्हणजे जवळ घेऊन बसणं, बाळा बस रे, छान आहेस तू, काळजी करू नको, रडू नको, ही सुरक्षितता. आणि तिसरा आहे संवाद. तुमचे एक छान स्माईल, त्या स्माईल मधनं हास्य निर्माण होतं. त्यामुळे आपल्या अंगणवाडीत, आपल्या संस्कार वर्गामध्ये अनुभव देणारं, प्रेम देणारं, सुरक्षितता, सिक्युरिटी ही देणारे अत्यंत आवश्यक आहे. मग आता अनुभव कोण देणार? तर तुम्ही देत असतात. उत्तम खाऊ तुम्ही देतात, चांगलं वागणं फार महत्वाचं आहे. मग आज मी म्हटलं 5 ज्ञानेंद्रियातून आपल्याला अनुभव द्यायचे आहे आणि ह्या सगळ्यातून त्याचा पाया घडणार आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, आपल्याला आपल्या मुलांशी संवाद छान करता यायला पाहिजे, बोलता यायला पाहिजे. तुमच्या भविष्यातील वर्तणूक, वागणूक अवलंबून असते जर तुम्ही त्यांच्याशी कसं बोलताय. तुम्ही आज त्याच्याशी कसं बोलताय त्याच्यावर त्याचं भविष्य अवलंबून आहे. ज्या नेहमी तुम्ही नकारात्मक, चिडलेले, वैतागलेले असे असाल तर काही उपयोग नाही. मुलांना हवे प्रेम, आनंदी, छानपैकी. मी एक छोटं उदाहरण देईल. बघा, लहान मुलगा असतं, घरात असेल किंवा तुमच्या अंगणवाडीत असेल, संस्कार वगैरे असेल, तर लहान मुलगा आहे समजा, ते चालायला शिकतंय सायकलच्या मदतीने किंवा पांगुळगडीच्या मदतीने सायकल चालायला शिकतंय. ते चालता चालता धपकन पडलं आणि रडायला लागलं तर आपण काय म्हणतो? ए मेल्या नालायका, हलगडा. अजिबात सांगितलं ना जागेवर हलू नको म्हणून. सारखं पडत असतं, धडपडत असतो, मला त्रास देत असतो. आणि इथं थांबणार नाही, आपण एक आशीर्वाद पण देतो, असाच आयुष्यभर पडत राहा, धडपडत राहा आणि मला त्रास देत राहा. आता हा मुलगा या पद्धतीनेच विचार करून जर मोठा झाला, मोठा कॉलेजला आला, कॉलेजला कोणाच्या प्रेमात पडला, आपल्याकडे न विचारताच प्रेमात पडायची पद्धत आहे, तो प्रेमात पडला आणि तिने नकार दिला तर तिला तो नकार सुद्धा त्याला ॲक्सेप्ट होत नाही, याचा फार देवदास होतो. मम्मी किती दुःखी वगैरे, मग दारू पिईल, फार दुःखी गाणे ऐकत बसेल, स्वतःचं नुकसान करून घेईल. वरतून तो ऑफिसर जर झाला तर त्याचा बोलण्याचा टोन तसाच असतो, नकारात्मक. हा असा नालायक, तो तसा नालायक, हे सगळं जगच नालायक. त्याचा पाया लहानपणी असा घातला होता, जेव्हा तो पडला होता त्यावेळेस आई बोलली होती किंवा टीचर बोलली होती किंवा तुम्ही बोलला होता की नेहमी असाच आयुष्यभर पडत राहा, धडपडत राहा. समजा प्रसंग हाच पण वेगळ्या पद्धतीने तुम्हाला हाताळता येऊ शकतो का? समजा ते लहान मुलगा चालता धपकन पडलेला आहे, ऍटलिस्ट तुम्हाला माहिती आहे मोठ्यांचे राग, सासूचे राग त्या मुलांवर काढायचे नाही, आहे की नाही? सासू म्हणजे कोण? सासू सारख्या सूचना. सून म्हणजे कोण? सूचना नको. हे असं ऍक्शन रिॲक्शनचं ते नातं असतं. तर त्याचे राग मुलांवर आपण खूप काढतो, मोठ्यांचे राग. आता हिला माहिती आहे, तिने ऍटलिस्ट आपला वर्ग केलेला आहे, क्लास केलेला आहे संस्कार वर्गाचा, की मोठ्यांचे राग लहान पोरांवर काढायचे नाही. ते पोरग पडले, त्याला कडेवर घेतलेलं आहे, त्याचं रडणं थांबवण्यासाठी फुलं झाडं दाखवलेले आहेत, पानं फुलं बघ, इकडे बघ, किती छान गंमत आहे, ओके रडू नको. त्याला त्याचं लक्ष दुसरीकडे त्याला
कन्वर्ट केलंय आणि ज्या कामामुळे तो रडत होता ते काम पुन्हा करायला सांगितलं. ओके चल आता सायकल शिक, पुन्हा सायकल चालवलं शिक. आता यातून तो काय संस्कार जातो, यातून असा संस्कार जातो. मग हा सुद्धा मोठा होतो, हा सुद्धा प्रेमात पडतो. आणि समजा तिने नाही म्हटलं तर इट्स ओके, तिला नाही म्हणण्याचा अधिकार आहे, याचा काही प्रेम भंग होत नाही. वरतून तिला आशीर्वाद देतो, जा दिल्या घरी सुखी राहा. हा मोठा ऑफिसर होतो, याच्या आयुष्यात काही अडचणी आल्या तर काही अपयश आले तर तो अपयशाला अडथळा समजतो. काही अडथळे छोटे असतात, काही अडथळे मोठे असतात, पण ते अडथळेच असतात आणि अडथळ्यांवर मात करता येते असा संस्कार त्यावेळेस त्या अंगणवाडी सेविका असेल, टीचर असेल, तुम्ही असाल किंवा आई असेल यांनी दिलेला असतो. त्यामुळे आपल्याला ठरवायचं आहे की आपण मुलांशी कसं वागायचं. दोन प्रकारचे वागणं असतं, एक वैतागलेलं, हे आयुष्य एकदम असंच, दुसरं म्हणजे आनंदी प्रेमळ आणि या पद्धतीने. त्यामुळे लक्षात ठेवा, आपण मुलांना जे समजतो ते स्वतःला तसे समजतात. मी रिपीट करू वाक्य, फार महत्वाचं वाक्य. आपण मुलांना जे समजतो ते स्वतःला तसे समजतात. त्यामुळे कधीही मुलांना नकारात्मक बोलायचं नाही. नालायक, हलकट, वात्रड, बेअक्कल, तुला कळत नाही, तुला काही समजत नाही, तुला काही हेच जमत नाही, तुला तेच जितकं मुलांना हे जमत नाही, मुलांना ते तसंच वाटत जाईल. कारण की 6 वर्षापर्यंत समजा असा डब्बा आहे, त्या डब्याला झाकण असतं ना. 6 वर्षापर्यंत मुलांच्या डब्याला झाकण नसतं, ज्याला आम्ही सायकोलॉजीच्या भाषेत क्रिटिकल फॅकल्टी असं म्हणतो. तर या मुलांमध्ये क्रिटिकल फॅकल्टी नसते. आपण जे बोलू ते शब्द कायमची चिपकतात. त्यामुळे तुला जमत नाही, तुला कळत नाही, तुला हे येत नाही असं कधी म्हणायचं नाही. त्यानंतर मुलं कोणाकडनं शिकतात? मुलं आई वडिलांकडनं शिकतात. त्यामुळे तुम्हाला त्यांचं काउन्सिलिंग करायचंय, तुम्हाला ते भेटतात किंवा संस्कार वर्गात येतात तेव्हा तुम्ही त्या मुलांना त्यांच्या आई वडिलांशी बोला. दुसरं, मुलं अंगणवाडी सेविका टीचरकडनं शिकतात. तिसरं कोणाकडनं शिकतात सांगा बघू? मुलं कोणाकडनं तिसरं शिकतात? हा, मित्र परिसरामधनं निघतात. ओके, शिकतात. अजून? हा सांगा ना ताई. मोठ्याने? हा, आजी आजोबा नाही, त्यात सगळं कुटुंब, आजी आजोबा, परिसर सगळे आले. तिसरे कोण आहे? तिसरा शिक्षक कोण आहे? एक मिनिट. हा, काय काय काय? बरोबर उत्तर मिळालं. आजच्या युगात तिसरा शिक्षक मुलांचा, तो चांगला आहे का वाईट आहे आता आपण नंतर ठरवू, तो म्हणजे मोबाईल. आई वडिलांकडनं शिकून होतं, टीचरकडनं, सगळ्यांकडनं. तिसरा असतो मोबाईल. मोबाईल ॲडिक्शन्स हे सर्वात. 6 वर्षाच्या आत मुलांना मोबाईल वापरायला देणं म्हणजे त्याच्यामध्ये ब्ल्यू लाईट्स असतात, त्याच्या डोळ्यातून ते परिणाम होतात, त्याच्या पुढचे इथे जेवढे न्यूरॉन्स असतात ते डिस्ट्रॉय होतात. म्हणजे एखाद्या मुलाला ड्रग्ज देणं आणि मोबाईल देणं हे इक्वल आहे, तराजूमध्ये इक्वल. त्यामुळे सायन्स सांगतं पहिल्या 3 वर्षात मुळीच नको. 3 ते 6 वर्षाच्या आत साधारणतः रोजचे 15 मिनिटं. 8 वर्षापर्यंत, 8 वर्षापासून तर 12 वर्षापर्यंत अर्धा तास, 12 वर्षापासून तर 16 वर्षापर्यंत 1 तास, आणि मग एकदा मेंदू घडल्यानंतर मग 1.5-2 तास. पण ज्या मुलांचा मोबाईलचा वापर, ज्या मुलींचा मोबाईलचा वापर पहिल्या 6 वर्षाच्या आत किमान 1 ते 1.5 तासाचा असतो, त्या मुलांना ADHD, अटेन्शन हायपर डिसऑर्डर, अटेन्शन हायपर डिसऑर्डर, हा ADHD नावाचा आजार होतो, जो अतिशय कडक असतो. इथं हा इकडे कर, तिकडे कर, एका ठिकाणी थांबू शकत नाही, वेळासारखा होत असतो. त्यामुळे तुमची फार मोठी जबाबदारी आहे, ही मोठी समस्या आहे. पालकांना वेळ नाही. बरेच पालक हे मजूर असतात, जे अंगणवाडीमध्ये येतात, ते काही तुमच्या माझ्या श्रीमंतांचे मुलं नसतात, मुलांना वेळ नसतो, मग मुलं बोलत नाही. मग काय करतात? खेळ बाबा, तू मोबाईल घे आणि आम्हाला शांत बसव. इथं तुमची भूमिका फार महत्वाची. तुम्हाला मुलांशी बोलायचं आहे,
भरपूर बोलायचं आहे आणि बोलताना चेहरा फार भारी पाहिजे. आपला चेहरा आहे ना असा मारक्या म्हशीसारखा झालेला असतो एकदम, की आपल्याला जी पोरं बोलायलाच तयार होत नाही. तर असा चेहरा आनंदी स्माईल असेल तर मुलं तुमच्याशी खुलतात. त्यामुळे कधी मुलांना नाही म्हणू नका. जसं काही आयुष्यच खूप नाही, याला हात लावू नको, ते लावू करू नको, हे करू, असं कधीच करायचं नाही. मुलं आपली झेरॉक्स कॉपी असतात, मुलं आपल्याकडनं शिकत असतात. आपण संस्कार शिबिरे भरवलेले आहे किंवा संस्कार हा एक्सपो आहे. त्याच्यातला कळीचा मुद्दा काय माहितीये? संस्कार म्हणजे काय? मला जर विचारलं सर व्हॉट इज संस्कार, मी एका वाक्यात उत्तर का देईल? आपलं वागणं म्हणजे संस्कार आहे. आपलं वागणं म्हणजेच संस्कार आहे. मुलं आपल्याकडनं शिकतायत म्हणून ते सगळं बरोबर की कसं वागायचं. हा, मग इथं या तुम्ही आणि हे सगळं शिकून घ्या. त्यामुळे हा फार महत्वाचा मुद्दा आहे की आपल्याला मुलांशी पॉझिटिव्ह बोलायचं आहे. दुसरं, आता मी मगाच सांगितलं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे. SCERT आता नवीन नियम करत आहेत. आता बालवाटिकेला पहिली दुसरी जोडलेली आहे शैक्षणिक धोरणानुसार. त्यामुळे अंगणवाडीची शिकवण्याची पद्धत ही पहिली दुसरीला सुद्धा वापरली जाणार आहे. मी त्याच्यावर जास्त आता बोलत नाही कारण की तो हे नाही. पण SCERT एक ऑनलाईन कोर्स टाकणार आहे. माझी इच्छा आहे नितीन दादा, आपल्या ज्या संस्कार वर्गातल्या ज्या ताई आहेत जे करतात त्यांना सुद्धा हा कोर्स करणं आवश्यक आहे. SCERTचा जो अर्ली चाइल्ड केअर अँड एज्युकेशन ECCE नावाचा कोर्स आहे, तो प्रत्येक अंगणवाडी ताईने केलाच पाहिजे, तुम्ही केलाच पाहिजे. मी का शिकू, आता काय करायचो, आता मी 50शीला आली वगैरे नाही. मला सांगा, पूर्वी फोटो कसे काढायचे? आता हे दादा फोटो काढतायत ना, किंवा एक माझा मोबाईलवर फोटो काढा, मला एक छान हे द्यायचे बरं का, माझ्या मोबाईलवर नाही काढ, एक मिनिट. हा, आता हा फोटो कसा काढतोय? आता हा माझा फोटो काढेल, ठीक आहे, तुमचाही काढेल, 2-4 फोटो काढ सगळे छान बोलताना. पूर्वी फोटो कसे काढायचे? कोण सांगेल? पूर्वी फोटो कसे व्हायचे? कॅमेरा बंद होते. कुठली फिल्म होती? कोडॅक फिल्म, बरोबर. आणि त्या कोडॅक फिल्म मधनं किती किती रोल, त्या याच्यातून किती यायचे? हे 36, बरोबर, 36 फोटो. एक आपला आनंद व्हायचा. ती 2020 मध्ये जेव्हा हा आता दादा फोटो काढतोय, हे तो डिजिटल कॅमेरा आला आणि लोकांनी सांगितलं त्या सगळ्या की कोडॅक फिल्मवाल्यांना की आता आपण डिजिटल मध्ये येऊ. ते म्हणत नाही, आम्ही कोडॅक आहोत. कोडॅक मुवमेंट म्हणतात ना, तर त्यांच्या आम्ही कोडॅक आहोत, आम्ही कशाला बदलू. आणि ते बदलले नाही त्यांनी. आणि त्या कोडॅक फिल्मची एकेकाळी त्याचा जो टर्नओव्हर होता एका देशाचा, म्हणजे श्रीलंकेच्या देशाचा अर्थव्यवस्थेचा जो टर्नओव्हर होता तो एकट्या कोडॅक फिल्मचा टर्नओव्हर होता. आणि आता ती कंपनी इन्सॉल्वंट म्हणजे दिवाळखोर झालेली आहे. का? बदलली नाही. ती म्हणे आम्ही कोडॅक होतो, आम्ही नाही बदलणार. आणि डिजिटल आलं, आता बघा असे फोटो पटापट निघतात. सांगायचा मुद्दा आहे, जो बदलणार नाही त्याचं नोकिया किंवा कोडॅक होईल. नोकिया पण बंद पडला आणि कोडॅक पण. आम्ही कशाला बदलू, आम्ही नाही, आव नाही, ते नाही. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, तुम्ही फार लकी आहात. प्रोफेसरला सवत आलेली आहे. सवत कळत ना? प्रोफेसरची सवत कोण आहे माहितीये? रोबो टीचर. एक रोबो टीचर तर मीच बनवतोय. सायन्स, मॅथ्स हे सगळं शिकवायला मस्त टीचर आलेली आहे. 10 लाखाचा तो रोबो टीचर आहे. नितीन भाऊ सुद्धा आणतील, त्यांना काही कमी नाही आहे. एकदम मस्तपैकी कधी गेले तिकडून माझ्याकडनं सॉफ्टवेअर घेतील आणि सायन्स मॅथ्स इकडे पुढच्या ते रोबो टीचर शिकवायला राहतील. आणि ते रोबो टीचर सुट्ट्या मागत नाही, मुख्याध्यापकाकडे रडत नाही, मला PF दे, माझी सॅलरी वाढवून दे, काहीच म्हणत नाही. आणि अपडेट ट्रेनिंग, आता कसं एवढं बिचारे पाहून एवढं मेहनत घेतली, ट्रेनिंग द्या वगैरे काहीच नाही. एक अपडेट आलं झालं. त्यामुळे शिकवायला रोबो टीचर येत आहेत. पण तुमच्यासाठी आनंदाची बातमी, 0 ते 12 वर्षाच्या मुलांना शिकवायला माणूसच लागेल, ह्युमनच लागेल, त्याला टीचरच लागेल, त्याला रोबो टीचर चालणार नाहीये.
तुमचं काम फार महत्वाचं. मी आता जेवण करताना आमचे ते मित्र जोंधळे सर आहेत का, ते आले असतील, ते त्यांचं मोठं कॉलेज आहे, त्यांना म्हणत होतो मी की आता इन्व्हेस्टमेंट बदलायची वेळ आलेली आहे. आता कॉलेजला प्रोफेसरला कोणी जात नाही, आता सगळं ऑनलाईन चालू आहे. पण एक क्षेत्र असं आहे 0 ते 6 वर्षाचं, तिथे अलाउडच नाहीये. किती टेक्नॉलॉजी आहे, कारण की प्रेम 0 ते 6 वर्षात काय द्यायचंय, प्रेम द्यायचं आहे, भाषा विकसित करायची, त्यांच्याशी बोलायचंय. हे डाउनलोड, प्रेम कधी इंटरनेटवर डाउनलोड होतं का हो? त्याच्यासाठी तुमच्यासारख्या सेविका पाहिजे जे त्या मुलांवर माया आणि प्रेम करू शकतील. ते तुम्ही करतात तर तुमचं कार्य फार महत्वाचं आहे. आणि फक्त त्यासाठी जे अपडेट करा, स्वतःला बदला, पुढे येत राहा, शिकत राहा त्या सगळ्या बाबतीत. कारण की IQ शब्द ऐकलाय कोणाला माहिती? IQ म्हणजे काय? काय? इंटेलिजंट क्वेश्चन, बरोबर. बुद्ध्यांक, ठीक आहे. आता AI मुळे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे, AI मुळे IQ रिप्लेस झाला. आता मुलांचा IQ नाही बघायचा, बुद्ध्यांक नाही बघायचा, दुसरा बुद्ध्यांक बघायचा आहे, जो मला असं वाटतं ह्या 4 दिवसाचा जे आपण एक्झिबिशन भरवलं त्याचा उद्देश तो आहे भावनिक बुद्धिमत्ता. शब्द लक्षात ठेवा, काय आहे? भावनिक बुद्धिमत्ता. दुसरा आहे सामाजिक बुद्धिमत्ता. हे 2 बुद्धिमत्ता ज्या मुलांकडे असतील त्या मुलांना भविष्यामध्ये चांगला पगार मिळेल. कारण की आता लोक एवढे स्वतःच्या लाईफमध्ये अडकलेले आहेत, दुसऱ्यांबद्दल त्यांना काही घेणं देणं नाहीये. त्यामुळे भावनिक आणि सामाजिक बुद्धिमत्ता फार महत्वाच्या आहेत. आणि तो सर्वांगीण विकास मुद्दा, त्यातला शारीरिक विकास महत्वाचा आहे, भावनिक विकास महत्वाचा आहे, सामाजिक विकास, बौद्धिक विकास महत्वाचा आहे. त्यानंतर भाषा विकास, बोलणं, वाचन, लेखन, गणन. वाईट परिस्थिती, इयत्ता 5वीच्या मुलाला दुसरीच वाचता येत नाही, ही वाईट परिस्थिती आहे. आणि व्यक्तिमत्व विकास, आणि त्याहून महत्वाचा शेवटचं, मी मगा भाऊंना सांगितलं ते 5 प्रकारचे विकास आहे, त्याला एक नवीन आलेला आहे, त्याचं नाव आहे सौंदर्य दृष्टीचा विकास. कसं बघायचं, सौंदर्य दृष्टी कशी असली पाहिजे, 7 प्रकारचे उपजत गुण मुलांमध्ये असतात, ते आपण विकसित करायचं. त्यामुळे आपली अंगणवाडी स्वच्छ ठेवली पाहिजे, आजूबाजूला जागा स्वच्छ असली पाहिजे, तुम्ही स्वच्छ झालं पाहिजे. त्याचं सकाळी उठलं गबाळच मुलांना शिकवायला गेलं असं नाही चालणार. छानपैकी नीट नेटकं जाऊन मुलांना शिकवलं पाहिजे. प्रत्येकाने आपलं अंगण स्वच्छ ठेवलं तर भारत आपोआप स्वच्छ होईल. आपल्या मी माझ्या पुरतं करेल, मला माहित नाही जगात काय चालू आहे, माझ्या पुरतं काय, हे 10 संस्कार वर्गातली 10 मुलं माझ्याकडे येतात ना, ठीक आहे, मी 10 मुलांचं मी काम करेल. नितीन भाऊंना रिपोर्ट येईल, हे 10 मुलं माझ्याकडे येतात, मी व्यवस्थित. प्रत्येकाने आपलं अंगण स्वच्छ ठेवलं तर देश बरोबर स्वच्छ होत असतो. त्यामुळे हे सगळे विकास करायला एक गोष्ट आवर्जून करा, रोज तुमच्या संस्कार वर्गात गोष्ट सांगा. आपण आजी आजोबांकडनं, आई वडिलांकडनं गोष्ट, भारतामध्ये संस्कार रुजवण्याचं जर माध्यम कुठलं असेल ते म्हणजे गोष्ट आहे. पण आपण युट्यूबवर गोष्ट लावतो, युट्यूबवर नाही, स्वतः सांगायचं. जेव्हा तुम्ही स्वतः सांगता तेव्हा ते तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहतात, तुमची सृजनशीलता वाढते, त्याच्यातून शब्दसंग्रह वाढत असतो. म्हणजे एक गोष्ट आहे, एक घनदाट जंगल होतो, ते पोरगा वाटतो घनदाटचा अर्थ काढतो, जंगल, तो किती झाडं मागे बघेल, आहे की नाही. आणि जेव्हा युट्यूबवर रेडीमेड जेव्हा आपण गोष्ट लावतो तर रेडीमेड इमेजमुळे मुलांची सृजनशीलता वाढत नाही. त्यामुळे मुलांना गोष्ट शिकवा, हे फार आवश्यक आहे. स्टोरी कशी सांगायची, त्याचा आवाजाचा चढ उतार आम्हाला शाळेमध्ये शिकवलं होतं. एक वाक्य, प्रत्येक वाक्य कसं बोलायचं, अर्जुना उचलतो बाण आणि मारत्या पक्षाला, साधं वाक्य, पण तू प्रत्येक शब्दावर भर दे. अर्जुना उचलतो बाण आणि मारत्या पक्षाला, 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 अर्जुना उचलतो बाण आणि मारत्या पक्षाला. बघा, प्रत्येक शब्दावर भर दिलं. कुठलं चांगलं वाटतं, काय वाटतं, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, याच्यातून मुलांना गोष्टी शिकायला आवडत असते. त्यामुळे गोष्ट सांगण्याची कला शिकून घ्या. या छोट्या गोष्टी आहेत पण फार महत्वाच्या आहेत. त्यानंतर
मी विकासाचे टप्पे सांगत नाही, तेवढा आता वेळ घेत नाही, पण एवढं सांगेल की 5 ज्ञानेंद्रिय डोळे, जीभ, नाक, कान, त्वचा याच्यातून मुलं घडत असतात. 6वं ज्ञानेंद्रिय म्हटलं आहे स्पिरिच्युअल. मुलं थोडी मोठी झाली की त्याला स्पिरिच्युअल ज्ञानेंद्रिय अध्यात्मताची ओढ आपण दिली पाहिजे, पण ते तुमचं एवढं लहान वय तुमच्याकडे नाहीये. ते साधारणतः 12 वर्षानंतर ते विकसित होत असतं. पण या ज्ञानेंद्रियांवर विकास करणं अत्यंत आवश्यक आहे. मुलांसाठी खेळ खेळा, गोष्टी सांगा, संगीत हा फार महत्वाचा हे आहेत. संगीतातून तुम्ही छानपैकी मुलांना शिकू शकता. तुम्ही स्वतःचं संगीत बनवू शकतात. माहितीये आता मला जर माहिती असतं की ते जास्त तुम्ही आहात, तुम्ही वेगळं बनवलं असतं. मी इथं जेव्हा बसलो होतो ते बसल्या बसल्या एक म्युझिक बनवलं बघा, तुम्हाला मी ऐकवतो. एकच मिनिट. मला पहिले मी ती AI काय करू शकतो बघा. हिंदी मधली कविता आहे अंगणवाडींसाठी. छोटे छोटे सपनों की दुनिया सजाती, नन्ही सी आंखों में उजियारा जगाती, मिट्टी में आंगन में कल को बोती, हर मुस्कान में उम्मीद संजोती. तू है आंगन की रोशनी, हर बच्चे की तू जिंदगी, तेरे हाथों में है यहाँ तू कल की है कहानी. खुद के घर की भी जिम्मेदारी, फिर भी सबकी बनती सहेली प्यारी. थक कर भी हौसला ना टूटे, हर मुश्किल में मुस्कान ही छूटे. किसी को बोलना सिखाती, किसी को चलना सिखाती, छोटे छोटे हाथ पकडकर जीवन का रास्ता दिखाती. अशी अंगणवाडीवर कविता आहे आणि त्याला म्युझिक बघा किती सुंदर दिलेला आहे. एकच सेकंद. ठीक आहे. AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा कोर्स अतिशय स्वस्त आहे, फुकट सुद्धा बरेच जण शिकवतात त्या सगळ्या याच्यामध्ये. तर मी तुम्हाला स्ट्रॉंगली रिकमेंड करेल की ते शिकून घ्या जे आलेलं आहे सगळं ते. हा ऐका. येतोय आवाज? येतोय आवाज? छोटे छोटे सपनों की दुनिया सजाती, नन्ही सी आंखों में उजियारा जगाती, मिट्टी के आंगन में कल को बोती, हर मुस्कान में उम्मीद संजोती. तू है आंगन की रोशनी, हर बच्चे की तू जिंदगी, तेरे हाथों में है ये जहां, कल की है कहानी. आता हे अख्खं गाण्याला म्युझिक AI किती मिनिटं लागले? 5 मिनिटं. ChatGPT वर गेलो, त्यांना म्हटलं अंगणवाडीवर हिंदीमध्ये जावेद अख्तरच्या स्टाईलमध्ये गाणं दे लिहून. त्यांनी जावेद अख्तर स्टाईलमध्ये दिलं, उचललं. सुनो ॲप आहे, फ्री ॲप आहे म्युझिकचं, त्यावर ते टाकलं. त्याला म्हटलं मस्त त्याला म्युझिक दे, त्यांनी लगेच म्युझिक देऊन गाणं बनवलं. तुम्ही मराठी, हिंदी कुठल्याही भाषेमध्ये तुम्ही त्या मुलांचे नावं घेऊन, तुमच्या अंगणवाडीमध्ये नावं असतील, ज्या काही मुलांचे नाव आहेत, 10-12 मुलांचे नावं घ्या, त्याच्यावर गाणं बनवा. त्यांना किती भारी वाटेल. याला 1 रुपया खर्च नाहीये. एक दिवस फक्त आपण यांना सर्वांना AI माझं ट्रेनिंग लावू आपण. हा पूर्ण एकदम त्या तर या लेवलवर आपल्याला काम करायचं. सांगायचा मुद्दा आहे की तुम्हाला मुलांना या पद्धतीने खेळवा, शिकवा, त्यांना ग्रुप गेम त्यांच्याशी खेळा, रंगकाम, मातीकाम, चित्रकला द्या. हे बोट मग ते मॉन्टेसरीचे सगळे इक्विपमेंट पाहिले, ते जातं, ते पकडायचं, धरायचं, हे फार आवश्यक आहे.
आता या मुलीने ती बाहुली धरलेली आहे. बाहुलीशी खेळणं हा एक्सप्रेशन आहे. तिचे आई वडील तिच्याशी कसे वागतात हे जर बघायचं असेल, तिच्या हातात बाहुली द्या. ती बाहुलीवर झोप का समजायचं की हिच्या घरी तिला असंच राग होत आहेत, आणि ती प्रेमाने एकदम हो माझी नाही गो माझी लाडू समजून घ्यायचे. ते आपला आरसा बघायचा असेल तर त्यांच्याकडे ना बाहुली देऊन टाकायची. ते आणि लांबून गुपचूप बघायचं हे कसे त्यांच्याशी बोलतायत या पद्धतीने. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी आहे की रंगकाम, मातीकाम, चित्रकला अभिव्यक्ती होण्यासाठी फार आवश्यक आहे. मुलांना समान वागणूक द्या. मुलगा मुलगी सारखा आहे या याच्यामध्ये. त्यामुळे तुमचं वागणं हेच संस्कार आहे, हा फार महत्वाचा. मी मगा सांगितलं की आता मुलांची क्रिएटिव्हिटी, कोलॅबरेशन, कम्युनिकेशन, क्रिटिकल थिंकिंग हे फार महत्वाचं आहे. सो थोडक्यात देशाचं भविष्य जर घडवायचं असेल तर आपल्याला त्याचा रस्ता मी मगा सांगितला अंगणवाडीतून जात असतो. त्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करा, मन लावून हे शिका. आता हे सगळं शिकायला इंटरनेटवर सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. पण तुम्ही मुलांना प्रेमाने जर वागले तर तुम्हाला 90% गोष्टी सुटतात. त्यांचा आहार असेल, त्यांच्यासं बोलणं असेल, या सगळ्या सायंटिफिक पद्धतीने जा. मी नेहमी गमतीत म्हणत असतो की जर तुम्ही लहान मुलांना बाळकृष्ण, राधा, रुक्माई, विठोबा हे जर बघितलं तर तुम्हाला कधी देवळात जायची गरज पडत नाही. आपल्याकडे हे जे चिमुकले आहेत या चिमुकल्यांना जर तुम्ही व्यवस्थित सांभाळलं तर मला असं वाटतं की ते पूर्ण होऊ शकतं. सो मला इथं बोलवलं मनापासून धन्यवाद. मला काही प्रश्न घ्यायचे, जर खरंच तुमचे काही प्रश्न असतील तर मन मोकळ्या पद्धतीने विचारा की बाबा सर काय म्हणतील का, हा प्रश्न योग्य आहे का, असं काही नाही. तुम्ही माईक मिळेल का, कोणाला काही प्रश्न बिंदास विचारा. लहान मुलांच्या संदर्भातले, वर्तणुकीचे असतील, कुठलेही असतील. हात वर करा. हा द्या ताईंकडे. कुठल्याही मुलांना जेव्हा आई एखाद्या गोष्टीसाठी नाही म्हणती, ते मुलगा म्हणतो आई तू सारखं नाहीच म्हणती मला. हा पण आपल्याला माहित असतं की त्याच्यासाठी बिस्किट्स वगैरे हे देणं चांगलं नाही. लक्षात. त्यावेळेस पॉझिटिव्ह मध्ये कसं त्याला समजून सांगायचं. आपण मुलांना किती वेळा नाही म्हणू शकतो, बरोबर. शक्यतो मुलांना नाही म्हणू नका या मताचं मी आहे. शक्यतो मुलांना नाही म्हणू नका, असं कसं कामध्ये नाही. पण ज्या वेळेस आपण मुलांना नाही म्हणतो त्यावेळेस नाहीचं रूपांतर हो मध्ये होऊ देऊ नका. होतं काय, तो म्हणतो आता संपला कार्यक्रम, बाहेर पडतात, कोणी चौकात आईस्क्रीमवाला असतो, पोरगो म्हणतो आई मला आईस्क्रीम पाहिजे, आई म्हणते नाही आईस्क्रीम नाही, आता मी गाडी थांबवणार नाही, आणि तो तिथं तमाशा सुरू करतो. कशी काही नाही देत. मग प्रत्येकाचा तमाशाची स्टाईल वेगळी. कोणी लोळतं, कोणी दारा पटतं, कोणी बोंगा पसरतं, कोणी वस्तू मारून फेकतं, कोणी आईच्या कपड्यांना असा हात लावतं, काहीतरी प्रत्येकाची वैशिष्ट्य वेगळी असतात. जर जेव्हा तुम्ही काय म्हणतात ए बाबा तमाशा नको, हे घे पैसे, ते नको ते मॉलमध्ये 4 चौकात माझा हसू नको करू, हे घे पैसे घेऊन टाक. पोरग इथं शिकतं बापाला किंवा आईला कसं ब्लॅकमेल करायचं, आणि तो आयुष्यभर ब्लॅकमेल करू. नाही म्हटली लगेच ब्लॅकमेल सुरू. त्यामुळे शक्यतो मुलांना नाही म्हणू नका. पण ज्या वेळेस नाही म्हणतात तर नाहीचं रूपांतर हो मध्ये होऊ देऊ नका. मुलगा शिकतं की आई आपल्याला शक्यतो नाही म्हणत नाही, पण जेव्हा नाही म्हणते ना ती काळ्या दगडावरची रेष असते. हा ते रूपांतर हो मध्ये होणार नाहीये. सो या पद्धतीने आपण मुलांना मला असं वाटतं वाढवलं पाहिजे. हा नेक्स्ट क्वेश्चन. मुलं चिडचिड करतात, जास्त किरकिर करतात. आवाज हा मुलं, छोटी मुलं 3 वर्षाची मुलं हा हा चिडचिड जास्त करतात आणि खेळायला जास्त पडणं, किरकिर करणं, यासाठी काही सांगू शकाल? 3 वर्षाची मुलं किरकिर करतात त्याचं कारण असं असू शकतं, एक तर भूक लागलेली असू शकते, एक तिथलं वातावरण जर योग्य नसू शकलं तर, आणि ती आई जी सांगून येते ना, फार महत्वाचा प्रश्न आहे हा. मी माझी फिरती शाळा होती जी जवळजवळ 10 वर्ष चालली. 21,000 झोपडपट्टीतल्या मुलांना मी मेन स्ट्रीममध्ये आणलेलं आहे.
सो झोपडपट्टीतल्या पालकांची काय मानसिकता असते मला माहिती आहे. माझी मध्यमवर्गीय शाळा पण आहे आणि माझी अति श्रीमंतांची पण शाळा आहे. तिन्ही वर्गांची पालक मला पाहिले, पण त्यात एक कॉमन मी पाहिलेत. 3 वर्षाच्या पोराला आई जेव्हा त्या अंगणवाडीत सोडायला येते किंवा शाळेत सोडायला येते, ती बऱ्याच वेळा खोटं बोलून येते. हा, मी गाडीत पेट्रोल टाकून येते, भाजी टाकून येते, काहीतरी करून येते. आणि तिथे आईला जोपर्यंत त्या मुलाला वाटत नाही ना की एका स्पेसिफिक टाइम मध्ये आई मला सोडणार आणि मला घ्यायला येणार आहे, तोपर्यंत त्यांची असुरक्षितता कमी होत नाही, इन्सिक्युरिटी कमी होत नाही. त्या इन्सिक्युरिटीमुळे त्यांची किरकिर वाढत असते. तर बऱ्याच मी पालकांना म्हणतो, त्यांना सांगा ही अंगणवाडी आहे, तुला 3 तास इथं बसायचं आहे, मी 3 तासानंतर भेटणार आहे, मी बाहेर. दमलेली पण नाही हे पण. हा एक मुद्दा. दुसरं, मुलं लगेच रडणं थांबवतात जर तुम्ही तुमच्याकडे, आम्ही त्याला ना खूप कॉमेडी शब्द दिलेला आहे. तो शब्द आहे हालिंग डुलिंग. काय शब्द आहे? हालिंग डुलिंग. तुमच्याकडे ते तुटलेले मोडके खेळणे, तुम्ही असं मस्त असं पाहिजे, आपण हालू नको असं, तो रडणारच ते. पण ते असं हालिंग मस्त खेळतायत, मस्त गाणे चालू आहेत, जो रडतोय त्याच्याकडे दुर्लक्ष, हसणाऱ्या मुलाकडे दिलं ते रडणारा पोरं पण थांबवतो. त्यामुळे ती पद्धत आपल्याला जी आहे ना या मुलांना सांभाळण्याची, ती तुम्हाला यायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी खूप नाही, आवाजाचे चढ उतार हे असं सगळं. मी आता एवढा मोठा शिक्षण तज्ञ एवढा असं तरी सुद्धा प्री प्रायमरी जेव्हा शाळा सुरू होतं जूनला, मी नेहमी बसलेलो असतो. आता बरे माझं ते हे असतात पपेट शो असतात, छोटे आहेत, तुम्ही बनवू शकता ते पपेट. खूप हे नाही, युट्यूबवर शिकून घ्यायचे, त्या हातात पपेट वगैरे असं छान करायचं, वा. त्या मुलांची नावं समजून घ्यायचे, नावाने आवाज त्यांना द्यायचा, आणि मग बघा हा आलेला आहे, याचं का नाव ठेव. मुलांना इन्व्हॉल्व केलं ना, मुलांची किरकिर थांबते. पण त्यासाठी तुमचा स्वतःचा सकाळी आल्यानंतर नाश्ता पाहिजे, तुमचं पोट भरलेलं पाहिजे. मी सरकारला पण हा दिलेला निरोप की सगळ्या शिक्षकांसाठी, की मुलं जेव्हा 7:45ला शाळा असते ना, तर टीचरनी जर नाश्ता केला नसतो, ग्लुकोज लेवल कमी होतो. ग्लुकोज लेवल कमी झालं की चिडचिड तुमची सुरू होते. त्यामुळे तुमचा नाश्ता पोटभर पाहिजे, तर ते मुलांना सांभाळू शकतात. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आपण करू शकतो. अजून जाऊ द्या मागे, बिंदास प्रश्न विचारा. श्री स्वामी समर्थ सर. मुलांना जर मोबाईलचं वेड लागलेलं असेल ना, ती खूप हट्ट करत असतील, मोबाईल बघणार, तर ते मोबाईलचं कसं कमी करायचं? असंख्य उपाय आहेत, पण रामबाण उपाय एकच आहे, पण तो कोणीच वापरत नाही. मोबाईल देतो कोण? आई वडील देतात. ते देऊ नका. 1 दिवस 2 दिवस महिनाभर पोरं त्रास देतात. मी तुम्हाला सांगतो, घरामध्ये पोरांना पसारा करायला परमिशन द्या. पसारा बिंदास कर, तोडके मोडके वस्तू ठेव, काही कर. मोबाईल काढला, टीव्ही काढला की तो पोरग काही ना काही करतं. 1 दिवस रडकेल, 2 दिवस करेल, पण तुम्हाला ते द्यावं लागायचं नाही. बाकी मग आम्ही खूप करतो किंवा दिवसभर तुम्हाला गरज आहे, संध्याकाळी 6 नंतर स्मार्टफोन वापरायचा नाही. त्याच्यातून ते छे काढायचं, सिम कार्ड काढायचं. साध्या 2000 रुपयाचा जो मोबाईल असतो कीपॅडचा, त्यात टाकून फोन अटेंड करायचा. 6 नंतर व्हॉट्सअप बंद. आधीच तुमच्या त्या अधिकारी विद्यार्थी सगळ्यांना सांगून ठेवायचं की 6 नंतर काहीच नाही. मी कुठलेच आदेश, तात्काळ आदेश घेणार नाही त्या सगळ्या याच्यामध्ये. छोट्या गोष्टी आहेत, जेवताना वापरायचा नाही, लॉक करून ठेवायचा. पण एक खूप चांगलं वाटलंच, मी भाऊ तू आपला काही असा व्हॉट्सअप ग्रुप असेल तर तो व्हिडिओ पाठवा. मोबाईलला चाइल्ड कंट्रोल नावाचं एक खूप सुंदर ऍप आहे. ऍप नाहीये, गुगलचं इन कंट्रोल आहे. ते कोणीच वापरत नाही, मी वापरतो. माझा मुलगा आता स्कॉलरशिपची परीक्षा चालू आहे, 7वीला आहे. त्याच्यामध्ये त्याला आयपॅड दिलाय, पण त्याचा कंट्रोल माझ्याकडे. त्यांनी डॅडी ऑन करून दे. मी त्याचा मगा जेव्हा यांचा फोन तेव्हा त्यांचा फोन हे ऑन करून दिला, आयपॅड इथून. तर आपल्याला ते सगळं आहे, पण वापरत नाही. नो डाऊट मुलं काही भारी हुशार असतात, ते तो पासवर्ड सुद्धा कसा हे करतात, पण ते मोठी. पण त्यामुळे मुलांना फोन न देणं हेच शहाणपण. जर आपल्याला वाटत असतं असेल माझ्या मुलाने माझ्या मुलीने स्मार्ट बनावं, तर कधी स्मार्टफोन देऊ नका. स्मार्टफोन कोणी बनवला? 2 व्यक्तीचे नाव आहेत जे फार मोठे आहेत. कोण नाव सांगेल? ऍपलचा जनक कोण आहे? स्टीव्ह जॉब. दुसरं आहे बिल गेट्स.
गुगल करा, बिल गेट्स आणि स्टीव्ह जॉब यांनी त्यांच्या मुलाला स्मार्टफोन केव्हा दिला, जस्ट गुगल करा, त्यांचं भाषणातलेच मुद्दे. जेव्हा मुलं 16 वर्षाची जाईल तेव्हा. ज्याने जगाला वेळ लावलं त्यांनी त्यांच्या पोराला फोन 16व्या वर्षी दिलेला आहे. त्यामुळे आपल्यालाच ते करावं लागेल, त्याला काही उपाय नाहीये. अजून मागे, एकदम मागे प्रश्न आहे बघा तिकडे. श्री स्वामी समर्थ. दादा बघा, मला असं विचारायचं आहे की जे बालसंस्कार वर्ग आपण चालवतो, आपला खूप छान उद्देश आहे माऊलींच्या आशीर्वादाने, परंतु याचं महत्त्व म्हणजे आजच्या पालकांना म्हणजे बालसंस्कार वर्गाला पाठवून म्हणजे त्यांना कमीपणा वाटतो. त्यांना असं वाटतं की नाही म्हणजे वेगळे वेगळे क्लासेस जे आहेत ती इम्पॉर्टंट आहे, ट्युशन इम्पॉर्टंट आहे, परंतु बालसंस्कार एवढं महत्त्वाचं नाही आहे. मग हे आपण त्यांना कसं समजून सांगायला पाहिजे की संख्या वाढली पाहिजे म्हणजे बरोबर मुलांची. आहे, फार महत्वाचा प्रश्न आहे खरंच. हे वाढली पाहिजे. काय दारू पिऊ नको. आता प्रत्येक माणसाला दारू पिण्याचा अधिकार आहे, तसं मी म्हणतो प्रत्येक माणसाला खड्ड्यात पडण्याचा अधिकार आहे, तो त्यांनी ठरवायचा असतो. आता हे मोठ्यांना सांगतात कारण की मोठ्यांना क्रिटिकल फॅकल्टी डेव्हलप असते. लहान मुलांच्या बाबतीमध्ये आई वडिलांना याचं संस्काराचं महत्त्वच माहिती नसतं. का ते काय ना, आम्ही काय संस्कार, आम्ही का तुझ्या क्लासेस केले काय. आता मी एवढं पॅरेंटिंगला लेक्चर, आता परवा मी वसमतला होतो, 40 वर्षामध्ये पहिल्यांदा वसमतमध्ये पॅरेंटिंगवर लेक्चर झालं. ते म्हणतात की आमचे आई वडील म्हणाले की आम्ही कधी लेक्चर ऐकून मुलांना वाढवलं का. तर तसं नाहीये. संस्काराचे मुद्दे मुलांना जाणण्यासाठी तुम्हाला त्या आई वडिलांना पॉझिटिव्हली कन्व्हिन्स करावं लागेल. त्यांना 1, 2, 3, 4 असे मुद्दे की बाबा काय, जसं मगा स्वामीजी म्हणालेत की कसं व्यसनाने नाशिकमध्ये आता MD नावाचा ड्रग्स आले, एकदम खतरनाक ड्रग्स आहे ते. सो असे ड्रग्स हे सगळ्यापासून जर दूर व्हायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल, काय नाही करावं लागेल सांगणं अत्यंत आवश्यक आहे. की प्रत्येकाला शिवाजी महाराज हवे आहेत, पण आपल्या घरात नको, शेजारच्या घरात पाहिजे. भगतसिंग शेजारच्या घरात पाहिजे, नाही त्यांनी तलवार बिलवार चालवू लागलं तर नाही, माझं पोरगं एकदम इंटॅक्ट असं करून नाही चालणार. ओके, जिजाऊ व्हावंच लागेल. शिवाजी महाराज तेव्हा करतात जेव्हा जिजाऊ ने ती मेहनत घेतलेली असते. त्यामुळे तुम्हाला हे त्या पालकांना समजावं लागेल. मग त्यासाठी पहिले 2 दिवस, पहिले 3 दिवस असा एक कोर्स बनवा की ते मुलगा पहिल्यांदा आलं की पहिले 3 दिवस आहे ना असं काहीतरी शिकवा ना की त्याला सारखं यायला लावेल. तर तुम्हाला ते एक प्रकारे मार्केटिंग स्ट्रॅटजी, मी बसतो भाऊंबरोबर जे आम्ही प्रीस्कूलला करत असतो, मुलांना आवड निर्माण होईल अशा पहिल्या 5 ऍक्टिव्हिटी, मग ते यायला. एकदा मुलगा म्हटलं ना मला जायचं संस्कार मग आई म्हणते आजा. पण ते मुलगा पहिल्या दिवशी म्हणतो आय नाही, कंटाळा आला, तिथं काहीच शिकवलं नाही, मग गेला. त्यामुळे जो पहिलं पोरगा येतं ना ज्याच्या वेळेस त्यांना असं काहीतरी शिकवाना 1 आठवडा की तो पुढचा महिनाभर वर्षभर येऊ शकेल. सो असं आपल्याला थोडंसं ते बदलावं लागेल त्या गोष्टी. एक शेवटचा प्रश्न घेऊन थांबूया. मागे मागे केव्हाचा हात वरती तो तिकडे जाऊ द्या. हॅलो, श्री स्वामी समर्थ. सर, माझी एक मुलगी आहे, तर ती अभ्यासाच्या बाबतीत जास्त ऐकत नाही, तर त्यासाठी काय करायला लागेल? काय कितवीला आहे ती? ती आता 3rd मध्ये आहे, पण फर्स्ट मध्ये असल्यापासून ती थोडंसं म्हणजे ऐकत नाही. तर मग माझा हात उचलतो, तर मी आता कमी केले मारणं, पण मग तेच मारायला तर नाही पाहिजे ना मुलांना. अजिबातच नाही. मुलं मारल्याने प्रेमाने पण खूप समजून सांगते मी तिला, असं नाहीये. बर सी, आता 2-3 गोष्टी आहेत, कारण मला खूप जास्त डिटेल नाही माहिती, पण मी ओव्हरऑल तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट तर मारल्याने मुलं सुधरत नाही. एक, तुलना केल्याने मुलं 100% बिघडतात. 100% तुलना जर केली, नाही मी शेजारच्या मुलगा आहे तो बोर्डामध्ये आलेला आहे त्याच्याबरोबर तुलना करते आहे, त्याच्यासाठी तो दुश्मन नंबर 1 झालेला असतो. तुम्हाला समजा एक दिवस तुम्ही गावाला गेलेला आहात आणि शेजारच्या ताईंनी तुमच्या घरामध्ये स्वयंपाक पाठवला,
दुसऱ्या दिवशी तुम्ही गावावरून आल्या आणि तुमच्या नवऱ्याने कौतुक केलं, शेजारच्या वहिनीने काय मस्त वांग्याची भाजी केली, एकदम भारी. हां ठीक आहे ठीक आहे. नाही पण फारच मस्त होती. हां ठीक आहे ठीक आहे. नाही मला तर खूपच आवडली. नाही मी तिकडेच खा वगैरे वगैरे सुरू होईल की नाही. तुलना कोणालाच आवडत नाही. त्यामुळे कधीच मुलांची तुलना करू नका. तुलना केल्याने मुलं सुधरत नाही, हा सर्वात महत्वाचा. मारण्याने मुलांमध्ये चुकीचे शॉक्स बसतात. मग आमचं जेवताना तेच चर्चा चालू होती की एक पिढी आम्ही नेहमी घाबरत वाढल्यामुळे सर्वात मोठं नुकसान झालेलं आहे. मी एक कविता शोधत होतो, एक मिनिटात सापडली. हां सापडली, मीच लिहिलेली आहे, ऐका. तुलना केल्याने काय होतं, काही गोष्टींची सुरुवात होते अगदी नकळत. छोट्या छोट्या गोष्टींचा आपण विचार सुद्धा नाही करत. आठवतो जेव्हा तुम्ही पहिल्यांदा पालक झाला होतात आणि म्हणालात आपलं मूल कोणासारखं दिसतं. खरं सांगतो तेव्हाच त्याचं अस्तित्व संपलं होतं. कुणासारखं दिसण्याच्या नादात तुम्ही त्याचं अस्तित्व नाकारत गेलात. त्याच्या स्वतःच्या जगण्यात इतरांचं प्रतिबिंब शोधत गेलात. तुझे मार्क, त्याचा क्लास, तुझं वागणं, तिचं गाणं, तुझं आणि त्याचं, तिचं आणि तुझं, यात तो विसरला नक्की काय आहे माझं. हरवला त्याचा चेहरा, हरवला त्याचा विश्वास. तुलना करून नक्कीच कमी होतो आत्मविश्वास. तरी तुम्ही ते अगदी रोजच करत असता. मोठं होऊ पाहणाऱ्या तुमच्या जीवाला तुमच्याच मनात छोटं करत असता. तुलना करून कधीच आदर्श निर्माण होत नाहीत. स्वतःच्या मनात स्वतःचं मग अस्तित्व उरत नाही. असं हरवलेलं अस्तित्व सांगा काही घडवेल का. अहो सिंहाला जरी पंख लावले सांगा तो उडेल का. उंच उडाला जरी नाही तरी तोच खरा राजा असतो. अवकाशात विहरणारा पक्षी अवकाशातला राजा असतो. म्हणूनच तुमच्या पाल्याला फक्त त्याचीच ओळख द्या. त्याच्याच नावाने ओळखेल तो असाच त्याला विश्वास द्या. विश्वासाचे हे पंख त्याला नेतील उंच आकाशी. त्याचाच असेल आदर्श तो. नाही स्पर्धा कोणाशी, नाही स्पर्धा कोणाशी. त्यामुळे तुलना करून हे होत नाही. आता अभ्यासाच्या बाबतीत काय होतं की आपण किती वेळ बसतो. तिसरीतल्या मुलाला तुम्ही म्हणत असाल की 2 तास अभ्यास कर, तर शक्य नाहीये. कॉन्सन्ट्रेशनचा पिरियड असतो. ते काय आहे माहितीये, मुलाचं वय इंटू 2 मिनिट्स हे त्याचं कॉन्सन्ट्रेशन वय झालं. समजा 9 वर्षाचं बाळ आहे तिसरीतलं, गुणिले 2 म्हणजे 18 मिनिटं जागेवर बसण्याची त्याची क्षमता आहे मानसशास्त्रीय दृष्ट्या. 18 मिनिटं. तुम्ही त्याला जर 1-1.5 तास बसवत असेल तर कसं शक्य आहे. त्यामुळे हा पहिला मुद्दा. एक दुसरं, अभ्यासाला बसवताना मुलांना म्हणजे हा घे पेन, हे घे पुस्तक, सगळं पाहिजे पण अभ्यास नको, हा जो टोन आहे हा टोन नाही पाहिजे. ते मुलांना त्यांचा सेल्फ याच्यातून देणं आवश्यक आहे. इयत्ता तिसरीत अशी फार महत्वाची आहे. जगामध्ये रिपोर्ट आलेले आहेत. FLN ज्याला आम्ही म्हणतो फाउंडेशन लिटरसी अँड न्यूमरसी. FLN तिसरीतल्या मुलाला लिहिता वाचता येत असेल तर मुलगा पुढे शिकतं. आज 70% भारतातल्या मुलांना, 5वीतल्या मुलांना दुसरीचं वाचता येत नाही. 70%. त्यामुळे हा सिरियस मॅटर आहे. त्यामुळे तिसरीमध्ये FLN येत असतं. त्यामुळे थोडं लक्ष तुम्ही त्याच्यात घाला. एवढं होऊ नये जर त्याला लिहिता वाचण्याच्या अडचणी असतील तर सगळ्यांनी तारे जमीन पर पिक्चर पाहिला असेल, बरोबर की नाही. तारे जमीन पर मध्ये एक अध्ययन क्षमता सांगितली, लर्निंग डिसॅबिलिटी. अशा 18 प्रकारच्या आहेत. 18. तर त्याला एखाद्या टेस्टिंग सेंटरमध्ये जाऊन चेक करणं आवश्यक आहे. पण मुलांचा अभ्यास, त्याचं खेळणं होऊन जाऊ द्या, सगळं होऊन जाऊ द्या. अभ्यासाची वेळ खेळायच्या वेळेस चुको. संध्याकाळ झाली तुम्ही त्याला म्हणता अभ्यास बस, तर कसं 5 ते 7 खेळलाय मग 7 नंतर अभ्यासाला बसव. शाळेतून आला थोडा खाल्लं मग अभ्यासाला बसव. या पद्धतीने थोडंसं हे करा. माझं एक पुस्तक आहे दोस्ती अभ्यासाशी, ते ॲमेझॉनवर संपलंय पण तरी मी बघतो बाऊंकडे देऊन तुम्हाला एक ते आठवणीने देईल. अजून काही प्रश्न. हा हॅलो. हा आजची मुलं स्वतःच्या हाताने जेवत नाहीये, अजिबात नाही. त्यांना भरवावं लागतं. 6 वर्षाची झाली तरी जेवत नाही, उपाशीच राहतात. एक उपाय करा, रामबाण उपाय. मी खूप जणांना, एकतर जेवताना मोबाईल ठेवू नका.
हे जेवण आहे बाळा, हा टाइम झालाय, झाकून ठेवलंय आणि तुम्ही तुमचे कामं करा. उपाशी झोपेल चालेल, दुसऱ्या दिवशी माग. जगामध्ये अजून एक पण रिपोर्ट आला नाहीये की भूक लागली आहे, समोर जेवण आहे, मी खाल्लं नाही आणि म्हणून त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, असं जगात एक पण केस नाही आलेली हो. हा, त्यांना खायलाच मिळत नाहीये आणि म्हणून ते बिचारे आहेत, त्या केसेस वेगळ्या आहेत. पण अन्न समोर आहेत, भूक लागली आणि खाल्लं नाही, त्यामुळे आपल्याला ते डोक्यात बसलं असतं की यावेळेत खाल्लं पाहिजे. त्यांना मग समजा संध्याकाळची 7:30ची वेळ असेल सगळ्यांनी एकत्र जेवणाची, असं आपण ठरवू 7:30 वाजता आम्ही सगळेजण टेबलवर बसलोय, तू येऊ शकतोस. आग्रह करायचा नाही. मुलांना आहे ना, ज्या गोष्टीला खूप कर कर म्हणतो तेच करायचं नसतं, कधीच म्हणायचं नाही. त्यापेक्षा नवरा म्हणा, सासू म्हणा, चला जेवायला, तुमचं ताट ठेवलेलं आहे, जेवून घ्या आणि करा. एक फार भारी व्हिडिओ आला होता, त्याच्यात तो मुलगा ऐकत नव्हता, तर बायकोने काय केलं, नवरा जेव्हा तो नाही मला असं जोरात ताट ओढलं, निघून जा. ते पोरगं गुपचूप खायला लागलं होतं. हा गमतीचा भाग, पण ही फॅक्ट आहे, त्याला काही होणार नाही. एक दिवस मुलगा उपाशी झोपल्याने काय, एक काय 3 दिवस, 6 दिवस जेव्हा अन्न मिळालं नाही तरच माणूस हा हॉस्पिटलाइज करता येतो. आपली इतकी भारी सुंदर निसर्गाने, देवाने आपल्याला, आपण देवाचे कधीच या गोष्टीत आभार मानत नाही की आपले इतके सुंदर शरीर दिलेलं आहे. 36 दात आहेत, बॉडी, डोळे, किती किती म्हणजे विचार केला तरी की हे होतं. पण त्यामुळे 6 दिवस माणूस उपाशी राहू शकतो. आज तुम्ही घरी गेला, हा उपाय करा म्हणजे करा. तुम्ही 4थ्या दिवशी नितीन भाऊंना फोन करून सांगतील हा उपाय उपयोगाचा आला. आणि तो जेवल्यानंतर लगेच ऍप्रिशिएट पण करा. वा वा, मला खूप छान वाटलं, तू स्वतःहून जेवला, तू स्वतःच्या पायावर उभा राहिला, तू स्वावलंबी बनतो आहे. लगेच मुद्दामून त्याच्यासमोर तो ज्यांना मानतो, तुमचे काका असेल, मावशी, फोन करा आणि सांगा आपला सोनं आहे ना, आज छान जेवलं बरं, काय नाही, सहज सांगेल, बाकी काय लगेच आणि बदलायचं. खूप त्याच्यावर नाही चिकडायचं, हार्डली एकच एवढं वाक्य घ्यायचं आणि दुसरी गप्पा करायच्या. कौतुक हे फार आवश्यक आहे, ॲप्रिसिएशन, योग्य कौतुक. आपण कौतुकामध्ये फार कंजूसी करतो, असं करणं केलं तर जेवतील. हा, लास्ट प्रश्न घेऊया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आतापर्यंत जे चर्चा झाली याच्यावर ते मला खूप खूप बरं वाटलं. पण मला कुठेतरी वाटते की पहिला जो आपला नियम होता, छडी लागे छमछम विद्या ही घमघम, मुलांच्या बाबतीत मुलं तर आमचे मोठे झाले, पण जे नातू आहेत, मला असं वाटतं कुठेतरी खूप लाड होतोय. कुठेतरी आजी आजोबांनी जाताना गोडीने तर सांगतोच आहे, पण जिथे खूप ओव्हर होतंय, जिथे ओव्हर होतंय तिथं थोडंसं रागवलं किंवा काही शिक्षा केली तर चालणार नाही का? बरोबर प्रश्न आहे. आमचं जेवताना हाच चर्चेचा विषय होता की पूर्वी अति कडक शिस्त, अति रागवणं, अति बोलणं, अति मारणं हे पूर्वीच्या काही आहे. आता काय, अति लाड, अति तोंडातून शब्द निघाला की लगेच त्याला दिलं जातो, अरे माझी सोन्या, अरे माझं गोण्या वगैरे. मी तुम्हाला घडलेले किस्सा सांगतो, थोडा वेळ जाईल पण महत्वाचा आहे, कारण त्याचा प्रश्न फार योग्य प्रश्न आहे. त्यांनी आपण कन्क्लूड करूया की एका मुलीचं लग्न झालं आणि नवरा आणि ते दोघं छान चालू होते. नवऱ्याचा पहिला, आता नवीन नवीन लग्न आहे, त्यांनी पहिला पगार आला आणि त्यांनी बायकोच्या हातात देऊन टाकला. आता नवीन लग्न होतं, त्यांनी ते केलं रिस्पेक्ट म्हणून. तर तिने तो पहिल्याच दिवशी 2 दिवसातच तो अख्खा पगार खर्च करून टाकला. आणि त्याने विचारला का असं का हे, आणि त्यातून असं 2-3 दाराने वाद सुरू झाले आणि ते वाद इतके टोकाला पोचले की विचारू नका. आणि मग ते तिच्या आईकडे गेलं आणि मग ते सासू म्हणजे त्या मुलीच्या आईने जावयाला फोन केला आणि सांगितलं, हो जावई बापू, माझ्या मुलीला काय लागतं ते नीट बघा, पैसे कमी पडले तर माझ्याकडनं घ्या, पण तिला कमी पडता कामा नये. हा वाक्य ते लागलं. जावई होता एकदम सेल्फ मेड, स्वतःच्या कष्टात उभा राहिलेला, त्यामुळे त्याला ते वाढलं आणि ते प्रकरण डिवोर्स पर्यंत गेलं. नियम आहे की कोर्टाचा की जर लग्न झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत जर डिवोर्स केस आली तर त्यांना कंपल्सरी समुपदेशन करणं आवश्यक असतं. समुपदेशनाकडे जेव्हा केस केली, सायको अनालिसिस केलं, तेव्हा असं लक्षात आलं की ती जी मुलगी होती तिला इतकं लाडात वाढवलं होतं तिच्या आईने की ती कुठल्या दुकानाच्या बाहेर गेली आणि एखादी बाहुली पाहिली, अच्छा काय हवं माझ्या बेबीला, ही बार्बी गर्ल का, लगेच दिली.
मिळतं, मागितलं की मिळतं, हा जो संस्कार टाकला गेला अति लाडामुळे, त्याचा परिणाम असा झाला की नकार ऐकायची सवय राहिली नाही. आणि मावशीने आता जे सांगितलं आजीने ते, की यामुळे अति लाडामुळे नकार ऐकायची सवयने, मगा सुद्धा तुम्ही तेच होता की तो जो होता की त्या क्लार्कने नाही का तुम्हाला सांगितलं, तर नकार ऐकायची सवय नव्हती. आणि नकार ऐकायची सवय नसेल तर तुम्ही पुढे आयुष्यात जाऊ शकत नाही. हा अति लाडाचा दुष्परिणाम. आणि अति मारला असेल, अति हे केलं असेल तर मेंदूवर असे आघात होतात आणि त्यामुळे मुलं डिफेन्स मेकॅनिझम होतात, मुलांचं मेमरी लॉक होत असते आणि ते पुढे जाऊ शकत नाही. मग काय करायचं, याचा मध्य पाहिजे. कुठे आपण कसं वापरायचं. आपण काय करतो, दोन्ही टोकाची गोष्टी करतो. त्याचा मध्य काढला तर मला असं वाटतं की मुलं व्यवस्थित वाढतील, सुधारतील असं मला वाटतंय. सो पुन्हा एकदा सर्वांचे मी इथं मनापासून धन्यवाद देईल. खास करून नितीन दादांचे की मला इथं बोलवलं. पहिल्यांदा संस्कार एक्सपोमध्ये मला माझे विचार मांडायची मला इथं संधी दिली. जाताना मी तुम्हाला एवढंच सांगेल, माझं सोशल मीडिया हँडल आहे सचिन उषा विलास जोशी नावाने, फेसबुकवर आहे. त्यावर बरेचसे आर्टिकल्स, हे सगळ्या गोष्टी माझे येत असतात. मी माझ्या नावामध्ये आईचं नाव लावत असतो. संस्कारातलाच हा एक भाग आहे, कारण की आपल्याला जी घडवते त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या नावामध्ये आईचं नाव लावा. तुम्ही म्हणाल आमचं तर लग्न झालंय, तुमचं नाव, आईचं नाव, नवऱ्याचं नाव आणि नवऱ्याचं आडनाव असं करू शकतात, बरोबर. पण आईचं नाव आयुष्यभर राहत असतं. की आपल्या मुलांना यांना या पद्धतीने शिकवा, असं मी एक थॉट देतो. आणि मी तर थांबतो. एक सुंदर अंगणवाडीसाठी कविता आणली होती ती, पण आता हा आपला रेकॉर्ड अंगणवाडीपर्यंत जाणार आहे ना, ठीक आहे. सो एक अंगणवाडींसाठी एक कविता मी लिहिलेली होती. ही ChatGPTने लिहिलेली नाहीये, मगाची सुद्धा नाही, मी लिहिलेली आहे कविता. ती कविता इथं मांडतो. त्यांना मला धन्यवाद द्यायचे. सर्व अंगणवाडी सेविका, तुम्हाला जे संस्कार वर्ग चालवतात, तुम्हाला मला धन्यवाद द्यायचं आहे. ते धन्यवाद देणारी ही कविता इथं मी मांडतो आणि थांबतो. धन्यवाद. आज तुमच्या समोर इथे उभे राहताना, तुमचं भावविश्व समजून घेत स्वतःला त्यात सामावताना खरंच खूप छान वाटतंय. खरंच सोपं नसतं बालपणाचं लेणं इतक्या सहज, इतक्या उत्कटतेने देणं. या धकाधुकीच्या काळात स्वतःला, स्वतःच्या कुटुंबाला सांभाळत इतरांच्या कुटुंबातील लहानग्याचं भविष्य घडवणं. धन्यवाद तुमच्या त्या निरागस बालपण जपणाऱ्या व्रतासाठी. तुम्ही पण माणूस आहात, तुम्हालाही वैयक्तिक आयुष्यातले व्याप आहे. आई, वडील, सासू, सासरे, मुलं अशी जीवाभावाची नाती अनेक आहेत. घरातील धावपळ, मोठ्यांचा मान, अधिकाऱ्यांचा धाक, लहान मुलांची काळजी, नोंदी, अहवाल, सर्वेक्षण असे अशैक्षणिक कामाचं ओझं, तरी तुम्ही तुमची सेविका म्हणून जबाबदारी कधीच विसरत नाही. चेहऱ्यावरचं हास्य, वृत्तीतील समजूतदारपणा, मायेची ऊब, यामुळे त्या छोट्या छोट्या मुलांचा आत्मविश्वास कधीच खाली घसरत नाही. धन्यवाद तुमच्या त्या माणूसपणासाठी, माणूसपण जपणाऱ्या त्या निर्मळ मनासाठी. शिक्षण सोपं असतं पण घडवणं खूप अवघड असतं. कारण समोर बसले अनेक, पण घडवणारी एकच असते. अनेक छोट्या छोट्या मनांचा ठाव घेणारी एकच अंगणवाडी सेविका असते. कोणाचं बोलणं उशिरा येतं, कोणाचा स्वभाव वेगळा असतो, कोणाची भीती, कोणाचा हट्ट, पण मायेने, संयमाने तुम्ही हा मेळ साधता सगळा. सेविका म्हणून नाही तर आई सारखी माणूस म्हणूनही तुम्ही मोठे ठरतात. फक्त शब्दांनी नाही तर कृतीतून आदर्श घडवतात. कारण विचार चुकले तर कृती चुकते आणि कृती चुकली तर मुलांचं भविष्य चुकतं. म्हणून धन्यवाद तुमच्या त्या संस्कारासाठी, नव्या पिढीला दिशा देणाऱ्या विचारांसाठी. एक सांगू, देण्या इतकं मोठं काहीच नसतं. देण्या इतकं मोठं काहीच नसतं. कणभर द्यायलाही मनभर हृदय लागतं. म्हणूनच सांगतो, तुम्ही जीवापासून देत राहा. त्या छोट्या छोट्या डोळ्यांमध्ये विश्वास उमलताना पहा. ती छोटी कळी फूल बनताना पहा. सांगा मला, खरं सांगा मला, कळी फूल बनताना अहो कोणी पाहिलंय का? कळी फूल बनताना अहो कोणी पाहिलंय का?
तुम्ही भाग्यवान आहात. तुम्ही भाग्यवान आहात, कारण तुम्ही दररोज ते पाहता. अहो, दैवालाही जे शक्य नाही ते तुम्ही रोज अनुभवता. धन्यवाद त्या कौशल्यासाठी, कळीचं फूल बनणाऱ्या त्या अनुभवासाठी. देश घडतो, प्रगती पथावर जातो, कारण की त्या छोट्या छोट्या बाल मनावर तुमच्या संस्काराचा ठसा असतो. धन्यवाद तुमच्या त्या अमूल्य योगदानासाठी, त्या हजारो छोट्या पावलांना दिशा देणाऱ्या तुमच्या अदृश्य हातांसाठी. तुमच्या या कार्याला माझा मनापासून सलाम आहे. नितीन दादांचा सलाम आहे, मोरे दादांचा सलाम आहे. तुमच्यात मी फक्त सेविका पाहत नाही, तर संपूर्ण देश पाहतो. तुमच्यात मला डॉक्टर राधाकृष्णन दिसतात, डॉक्टर अब्दुल कलाम दिसतात, फुले शाहू आंबेडकर, शिवाजी दिसतात. कारण तुमच्या अंगणवाडीच्या फक्त तुम्ही सेविका नाही, तुम्ही तुझ्या अंगणवाडीच्या डॉक्टर राधाकृष्णन आहात, डॉक्टर कलाम आहात, छत्रपती शिवाजी महाराज आहात, फुले शाहू आंबेडकर आहात. त्या सगळ्या विचारांचे तुम्ही खरे पाईक आहात. धन्यवाद.